नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? यम्मी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. राखी पौर्णिमा म्हटलं की सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय, म्हणूनच आज आपण यम्मी रेसिपीमध्ये बघणार आहोत सर्वांना आवडणारी बटर पनीर रेसिपी. त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी पॅन गरम करायला ठेवले आहे. त्यामध्ये मी 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहे. ते छान 2 मिनटे परतून घ्यायचे. त्याचबरोबर 4 टोमॅटो त्याचे तुकडे करून घेतले होते, तेही आपल्याला यामध्ये घालायचे आहे. नंतर येथे मी 15 ते 20 लसूण पाकळ्या यामध्ये घालणार आहे. लाल 2 ते 3 सुक्या मिरच्या, 2 इंच आलं व 5-6 काजू पण आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे. नंतर कोथिंबीर घालून घेऊ. 2 मिनटं छान परतल्यानंतर 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून याला मध्यम आचेवर 10 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. 10 मिनिटे झालेली आहे. आता आपण हे सर्व एका बाउलमध्ये काढून मिक्सरला बारीक करून घेऊ. आता आपल्याला लागणार आहे पनीर. मी येथे अर्धा किलो पनीर घेऊन त्याचे असे चौकोनी तुकडे करून घेतले आहे. त्याचबरोबर मी 10 ते 12 काजूची पेस्ट करून घेतली आहे व 4 ते 5 चमचे फ्रेश क्रीम घेतलेली आहे. तसेच आपल्याला लागणार आहे बटर, तेही मी येथे घेतलेले आहे. तसे शिजलेले कांदा, टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतले आहे. आता आपल्याला पॅनमध्ये तेल घेऊन पनीर थोडंसं फ्राय करून घ्यायचे आहे. येथे मी तेल गरम झालं आहे, पनीर तेलामध्ये फ्राय करून घेत आहे. जास्त फ्राय करायचं नाहीतर मग पनीर कडक होतं. थोडंसं गोल्डन ब्राऊन झालं की पनीर बाजूला ठेवून घेऊ व कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल बटर घालून त्यामध्ये मिरची पावडर 2 चमचे घातली आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ते मिरची पावडर 2 मिनटं फ्राय केल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे. तोही छान मिक्स करून घेऊया आणि अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचे आहे. 2 मिनटं सर्व मसाले फ्राय करून घ्यायचे आहे. आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेले मसाला घालायचा आहे. तोही 2 मिनटं छान फ्राय करून घ्यायचा आहे. छान फ्राय झाला. आता आपण यामध्ये काजूची पेस्ट व 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम घालणार आहोत. हे सर्व एकजीव करून घेऊया. तसेच सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे पनीर मसाला घालायचा आहे. पनीर मसाला घातल्यानंतर हे सर्व मिक्स करून घेऊया व 8 ते 10 मिनिटे झाकण ठेवून सर्व मसाला छान शिजू द्यायचा आहे. येथे मी झाकण ठेवून घेत आहे. 8 ते 10 मिनटं झालेली आहेत. आपला मसाला छान शिजला आहे. आता आपण यामध्ये थोडंसं बटर आणि पनीर ॲड करणार आहोत. तेही छान मिक्स करून 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. इथे मी पनीर टाकून घेत आहे. 2 मिनटं मिक्स करून घेते. आपली भाजी तयार आहे. सर्व करायला घेऊया. तुम्हीही या पद्धतीने पनीर बटर मसाला नक्की करून बघा. धन्यवाद आणि मला कमेंट करून सांगा.